नमस्कार मित्रांनो, श्रद्धाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे हेल्दी असे मुळ्याचे पराठे। तर चला पुरूया जिभेचे चोचले। पराठे बनवण्यासाठी मी घेतलेला आहे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात घालूया 2 टेबलस्पून तूप घालतीये, साजूक तूप आहे। दिवाळीचं खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही पराठे नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडतील। यात घालतीये चवीप्रमाणे मीठ। चवीप्रमाणे मीठ घालून मी यातच घालणार आहे 1 टेबलस्पून जीरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घालते, अर्धा चमचा धना पावडर आहे तीही घालते। त्याचबरोबर 1 चमचा आमचूर पावडर आहे, जे याने ना थोडंसं चटपटी टेस्ट येते। अर्धा चमचा मी ओवा घातलेला आहे। हिरवी मिरची बारीक चिरून घातली आहे। जर तुम्ही लहान मुलांना देणार असाल तर स्किपही करू शकता। आणि ही माझ्याकडे ना बडीशेपची पावडर होती, तेही घातली आहे। तुम्ही डायरेक्ट बडीशेपचे दाणेही घालू शकता, टेस्ट खूप छान येते। 1 कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे। हळद घालते पाव चमचा। आता हा जो मुळा आहे तो माझा थोडासा सुकलेला होता, त्यामुळे यात पाणी जास्त नव्हतं। जर तुमचा फ्रेश असेल ना तर तुम्ही तो किसून थोडंसं पाणी काढायचं, म्हणजे त्याचा उग्रपणा जातो। हा साधारण 2 कप आहे तो घातलाय आणि यातच मूठभर कोथिंबीर चिरून घातलेली आहे। हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत। याचा आपल्याला ना एक आपण जसं पराठ्याला लावतो पीठ जसं मळतो तसं मळायचं आहे, सेमी सॉफ्ट ठेवायचा। आता यात ना आपण लागेल असं पाणी घालायचं, कारण की आधी अंदाज घ्यायचा की मुळ्याचं पाणी तर जास्त होत नाही आहे ना, त्यामुळे जर तुम्ही आधीच पाणी घालायला सुरुवात केली ना तर आपलं पीठ आहे ना पातळ होईल। तर पाणी लागेल तसं हळूहळू घालत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता रायाची किती गडबड चालली आहे, आई मला पराठा दे करून। आता आपलं मी 1 चमचा तूप घेते हातावर आणि व्यवस्थित त्याचा गोळा करून घेते। मग आपलं पराठ्याचं पीठ मळून रेडी होईल। आपलं पराठ्याचं पीठ रेडी झालेलं आहे। आता आपण पराठे करायला घेऊयात। तुम्हाला हव्या तेवढा मोठा पोर्शन तुम्ही घेऊ शकता आणि दाखवल्याप्रमाणे याला लाटायचं। आपण जशा पोळ्या लाटतो तसंच पराठा थोडा जाडसर असतो। हा व्यवस्थित आपण लाटून घेणार आहोत। तिकडे मी तवाही तापायला ठेवलेला आहे, जेणेकरून आपले पराठे पटकन होतील। तुम्ही हे पराठे तुपावर, बटरवर, तेलावर कशावरही तुम्ही शेकू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, टेस्ट खूपच छान लागते। तुम्ही बघताय रायाची किती गडबड चालली आहे, आई पराठा दे करून। आता आपण पराठा दोन्ही साईडने लालसर असा छान भाजून घेणार आहोत। ह्याच्यावर तुम्ही तूप, तेल, बटर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता। एक साईडने छान भाजला की आपण दुसऱ्या साईडनेही भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान भाजलेला गेलेला आहे। आता आपण काढून घेऊया। मी बाकीचे पराठे असेच बनवून घेते। आपले हेल्दी असे मुळ्याचे पराठे रेडी आहेत। तुम्ही याचा आस्वाद दही, लोणचं, सॉस किंवा तसेही खाऊ शकता। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।